आपण महापालिकेच्या निकालाबद्दल बोलताना निकालाचं सगळ्या अंगाने एकंदरीत विश्लेषण केलंच आहे. पण आता निकालानंतर काय? हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होतो आणि आता सध्याची स्थिती तर अशी आहे, की पुण्यात सर्व काही भाजपच आहे. मग महापौर पदाबद्दल बोलताना देखील चर्चा केली जाते आहे. कोणती नावं काय चर्चेत आहेत. स्वीकृत सदस्यांबद्दल देखील बोललं जातंय. आधी महापौर पदाबद्दल बोलूया, नंतर मग स्वीकृत सदस्य आणि त्याबद्दल चर्चा करू. महापौर पदाच्या बाबत माझं असं मत आहे, की पुणे शहराचं महापौर कोण असेल किंवा कसा असावा, हा यापूर्वी काय झालं याच्यापेक्षा यापुढे काय होईल, कारण हा भाजपचा चेहरा आहे. हो. महापौर हा शहराचा प्रथम नागरिक आणि तो प्रथम नागरिक तयार करताना भाजप हा कायम त्याचा एक इमेज भाजप आपली कायम राखण्याचा प्रयत्न करेल. हो. आणि या केसमध्ये हे आरक्षण पडल्यानंतर हे आरक्षण OBCकडं जातं की SCकडं जातं याच्यावर खूप गणितं आहेत. हे OBCकडे गेलं तर स्पर्धा तीव्र होती, SCकडे गेलं तर स्पर्धा कमी तीव्र होती, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं OBCचे अनेक चेहरे आहेत. हो. पण मला त्याहीपेक्षा एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी मांडावासा वाटतो. तो असा आहे की पुणे ही राज्यातली मुंबईनंतरची सर्वात मोठी महापालिका आहे. हो. आणि त्यातही पुणे आहे म्हणजे देशातलं तिसरं शहर असं आहे की हे फास्टेस्ट ग्रोईंग सिटी आहे. या ठिकाणी होणारी गुंतवणूक भले ती PMC लिमिटमध्ये नसू द्या, पण एक चेहरा जो मार्केटमध्ये जातो, नॅशनल इंटरनॅशनली जातो, तो चेहरा कसा असावा पुणे महापालिकेचा याचा विचार देवेंद्र फडणवीस गांभीर्याने करतील. आणि जवळपास 100हून अधिक नवीन जे नगरसेवक निवडून आलेत ते फर्स्ट टर्म नगरसेवक आहेत. म्हणजे अनेक तरुण आहेत, त्या भाजपमधल्या तरुणींची संख्या अधिक आहे. तर ह्या सगळ्या 100 नगरसेवकांना सांभाळायचं असेल, 119 नगरसेवकांना सांभाळायचं असेल, तर त्याला एक अनुभवी सहभागगृह नेता हवा आहे. आणि हे शहराचा आर्थिक कारभार, महापालिकेचा आर्थिक कारभार नीट चालवायचा असेल तर एक अनुभवी स्टँडिंग कमिटी चेअरमन हवा आहे. बरोबर. आणि ही जी कार्यकारी पदं आहेत यांच्याकडे जेवढ्या पॉवर्स आहेत तेवढ्या पॉवर्स महापौर म्हणून त्यांच्याकडे नाहीत. त्यामुळं कधी असं वाटतं की महापौर हे शोभेचंच पद आहे किंवा तो एक नेता जरी असला तरी कार्यकारी जी पदं आहेत ती हे स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि सभागृह नेता आहे. तर भाजप गांभीर्याने याचा विचार करेल की स्टँडिंग कमिटी चेअरमन पहिला कोण करायचा, सभागृह नेता पहिला कोण करायचा आणि त्यानंतर महापौराचा चेहरा कोण असला पाहिजे याच्याबाबत गांभीर्याने विचार होईल असं मला वाटतं. कारण मी थोडं फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जातो. मुरलीधर मोहोळांना स्टँडिंग कमिटी चेअरमन पद दिलं गेलं ज्यावेळेस 2007ला पहिल्यांदा महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आली होती आणि त्या सत्तेचे पहिले स्टँडिंग कमिटी चेअरमन हे मुरलीधर मोहोळ होते. त्यानंतर त्यांना मेयर करण्यात आलं, त्यानंतर त्यांना प्रदेश सरचिटणीस करण्यात आलं, त्यानंतर त्यांना लोकसभेची खासदारकी देण्यात आली. तर ही खासदारकी किंवा उमेदवारी देण्यासाठीच त्यांना ही खालची सगळी पदं दिली गेली होती. त्यामुळे भाजप हा फ्युचर लिडरशिपचा विचार करता या सगळ्या गोष्टी वेल प्लॅन करेल आणि मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस त्याच्यात जातीनं लक्ष घालतील. बरोबर. सर, आपण पुण्याच्या फ्युचर लिडरशिपबद्दल बोललात. आत्ता नक्की जे भाजपकडे सत्ता आहे असं म्हणूया आणि इतरही पक्षात काही चांगले चेहरे असू शकतात. तर पुण्याची फ्युचर लिडरशिप बघताना नक्की कोणत्या नावांचा उल्लेख करता येईल? हे प्रॉमिसिंग लीडर्स म्हणून पुढे येऊ शकतात किंवा यांच्याकडे पुढील शहराचं नेतृत्व असू शकतं, अशी कुठली नावं दिसत आहेत सध्या? नाही, आता अनेक नावं त्याच्यात गांभीर्याने आपण त्याच्यावर बोलू शकतो. समजा वडगाव शहरीतून बोलायला गेलं तर सुरेंद्र पटरांचं झालेलं इन्कमिंग आहे. शिवाजीनगरमध्ये बोलायला गेलं तर सनी निमन निवडून आलेले आहेत. कोथरूडमध्ये बोलायला गेलं तर पुनीत जोशी निवडून आलेलं या ठिकाणचा नवीन चेहरा आहे. शिवाजीनगरमधून निवेदिता एकबोटे यांचा चेहरा आहे. असे अनेक चेहरे, कसब्यातून गेलं तर बापू मानकरांचा चेहरा आहे. असे अनेक चेहरे पर्वतीमधून 22 वर्षांची 23 वर्षांची सई थोपटे निवडून आलेले आहेत. किंवा पर्वतीतही अनेक चेहरे असे आहेत की जे फ्युचर लिडरशिपसाठी ग्रो करण्यासाठी भाजपने आत्ताच त्याची पायाभरणी केलेली आहे. त्यामुळं भाजपने हा पूर्ण विचार करून फ्युचर लिडरशिप आणलेली आहे.